काढून देतो जाई सत्वर पावू दे गुरुचा चमत्कार प्रेत रक्षो आम्ही हे येरी म्हणे फार परवे चंपावती प्रेत रक्षावे मी हस्त दावोनी गुरु ते भाव उपजी प्रेमाचा तिलचंद पुत्र सांगून वाम कर दे काढून गोपीचंद चित्ता सही होऊन उठवीन बोळविला म्हणजे स्वतःच्या बहिणीचा हात त्या दिला काढून चला नाथ गोपीचंद कर पुढे चालला मार्गवर एक कोस निरुपीवर एरीकडे काय झाले चिंता चिते माझी घाली प्रेत डावलू गेला सकळाप्त येरू म्हणे निरुपीनाथ हेलपटणी चालला मार्ग येता 5 कोस परी हे सकळ जालिंदरास मनात येई सुरस गोपीचंद आल्याने पिशू न करता विचक्षणा नाना परी होईल वल्गना आणि बाळ पावे शोकस्थाना सप्तजना पुढती हे कोणाला कळालं गुरुला लगेच कळालं ते आणि कळत असतो कळत असतं म्हणजे अगोदरच कळून जातं गुरुला मी तुम्हाला अगोदरच सांगतो की नाही घटित होण्याच्या अगोदर तुम्हाला कळवतो की नाही मग गुरुचं जे असतं गुरु जे असतात अगोदर सांगितल्याच जातं गुरुला तिकडं कळून जातं याचे काहीतरी विषय होणार त्याच्याकरता सावध करत असतात गुरु तसं जालिंदरनाथांना कळालं तिकडं आणि जालिंदरनाथ लगेच काय करतायत ते ऐका असा विचार करून चित्ती आपण चालला कृपामूर्ती प्राणाश्रय मंत्र विभूती चरचोनी निजबाळी तारी ते प्रणयाश्रमंत्र एकची वैष्णव राजपुत्र जाणता होतास आश्र पवित्र ये राम माहित नोहेसी ते आश्र जालिंदरापासी होते अति उदळपणासी प्रियानाम ब्रह्म लावण्य बाळासी वात गती चालला त्या ठिकाणी लगेच व्यान आश्रचा जप केला आणि व्यान आश्रानं म्हणजे लगेच पहिले जे आगासपंथी जात होते की नाही तुम्ही नाटकात पाहतात रावण राम पाहायचे ना नाही बिभीषण बी डायरेक्ट असं केलं का चालले तसं व्यान आश्रावर जलद मार्गाने जाणं हे रे माहित नव्हतेची हे आश्र जालिंदरापासी होते अति उजळपणासी प्रियान भस्म प्राणयाम भस्म लावण्य बाळाची वात गती चालला त्या ठिकाणी ध्यानाश्र केला आणि चाललेले मग लाडलो लट्टा एकमेस धावून आले शतकोश अकस्मात गोपीचंदास निज दृष्टी देखिले म्हणे वत्सा पुन्हा परतोनी की मारता आगमन चरणावरी बाळ ठेवून वृत्तांत सर्व निवदला मग तो एक वृत्तांत म्हणे तुझे मनोरथ सिद्ध करी निरूपका नको करू काही चिंता म्हणे फिरी मागुता अविषय म्हणून दोघे जना मार्गे करता गमन हेलबडणी येऊन राजांगणी संचारले लगेच आले काय झालं लगेच आले त्या ठिकाणी तो जो हात तुम्ही करतायत ना तो चंपावतीचा उजवा हात काढून दिला चला तव ते आपता सहित मेळा घाली बैसली होते बाळा विहाळ चित्ती नाना बरवळा रुदन करती बोलती तो अकस्मात देखला दयानाथ महादक्षक देखता तिलचंद यथार्थ धाव पुढे घेतसे वरम भक्ती करुणी नमन तोरे गेले कनकासन त्यावर वैसे आग्रिनंदन पुढे उभा राहिला परी तो नमनादी आदरे तैसा शटाचा शृंगार की डिसाळपणी ओस नगर तेथे विना भवते ते आजी कंठाचे लंबे स्तन गरुडाचे सत्वपूर्ण की वेशाचे मुखमंडन ते बी आधारे निरूपिता की घटा माझी जैसारख तेची हिरवा सावली शीतळ देख तैसे पिसाच बोलणे न सत्य वाक तेथे दावे विन भावे की वृंदावनाच्या गोमटा फळ की अर्क वृक्ष लोंबती केवळ की मैदानाचा गळामाळ ते विनवी भावाते आखी बाकाचे दिसे शुद्ध ध्यान तरी अंतरिकोची वीच मीन तैसे तस्कराचे मौन संधान तेची विन भावे की अर्थ साधक व्यक्त पूर्ण घरी गाते वेग घेणार प्राण तयाचे रसाळ भाषण दावी विन यग भावाते की गोरक्षाचे उर्धव गायन तेथे कैसे पावे तान मन तेही राज्य सादर समान दावी विन भावाते की उदय तिरवण जवळ की न तुल्या पिवळा पितळ की विनयाचे गोड भाऊ रस
साळते विन भावाते की घर घरचे सवापन की मध्यमाचे देवार्जन की मैजाचे गाणे नाम तेही विन भावाते तन्मय निरुपती देतील चंद उभे भक्ती परिभावना सगळं नाथ कवळावणे आली तया मने राया चंपावती ज्ञानगळा सगुण युती ऐसे जाय गुरापती साजे माती दिसेना तैसे शिव साळुनी सगुनी परिते स्थापी मने राया सापी खड नेऊनी ते सत्य सदनी चंपावती साजेना गर्भदा काय चनलप कर्मडा व्यर्थ गर्जन भाष्योप वास जान कनप पिंजरूप कदा काळी घडेना तन्मय चंपावती तुझे गृहे असे युती जैसे मेंदन गृहे वसती मै मनही मिरवे तसे परी आता सो कैसे काय करावे ब्रह्म त्रास मग पावनी गोपी चंद्रास हस्त देईन मन तसे मग हस्त काढून दृष्टी देता झाला कर संपुष्टी शेव जाणून पोटी उच्चार न करीत राया ते मग कवळावनी भस्म चिमोटी मंत्र प्रयोग बोले ओटी सकळ संजीवनाची राटी प्रक्षित भजतसे भस्म भस्म भुजेशी होता सिंचन हाक मारी तया कारण हाकरसी सत्वर उठोनी चरणी माथा ठेवितसे हा ज्वाला संजीवनी क्षणात उठी राजपत्नी जैसे शुक्र कच मुखातून 2 वेळा उठविला त्या ठिकाणी मंत्र संजीवनी मंत्राचा जप केला आणि संजीवनी मंत्राचा जप केल्यानंतर लगेच चंपावती उठून बसलेली आहे. बाबा हो सामान्य नाही संतांचा आणि लगेच साष्टांग प्रणिपात केला कोणी चंपावतीने कोणाच्या जालेंद्रनाथांच्या हा हा ज्वाला संजीवनी हो तोची न्याय येते झाला सकळाची भाव ठसला हा जालेंद्रनाथ भला पूर्ण ब्रह्म म्हणून या मग लागे सकळ उठोनी श्रीनाथ लोटले चरणी मनती अपार केली करणी शुक्र प्रत्यक्ष कलीचा हा सर्वजण म्हणायला लागले जालेंद्रनाथ महाराज की जय असं म्हणायला लागले सर्वजण कारण लोकांना दाखवल्याशिवाय हे करतच नाही. माझ्या ज्ञानोबरायांना त्रास दिला ह्या लोकांनी जोपर्यंत माझ्या ज्ञानोबरायांनी दाखवलं नाही यांना हो संप्रदायाचं सामर्थ्य दाखवलं नाही तोपर्यंत येड्याच्याच गंतीत काढलं ह्या लोकांनी. माझ्या ज्ञानोबरायांनी रेड्यामुखी वेद बोलविला गर्व दुजांचा हरविला शांती रूपी प्रगटला ज्ञानोबराचा म्हणून लगेच म्हणायला गेले ज्ञानोबा महाराज की रेड्यामुखी येत बोलवला तोपर्यंत येड्याच्या गंतीत काढला. चालविल्या जड भिंती हरली चांग याची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगती ज्ञानोबा माझा तवा ज्ञानोबा महाराज की जय. तोपर्यंत हे झोपेच राहतात म्हणून संप्रदायाचं सामर्थ्य दाखवावं लागतं कधी कधी. हा काही येड्यांचा संप्रदाय नाही हो म्हणून बाबा हो माझा संप्रदाय त्रिभुवनामध्ये असा संप्रदाय नाही असा आमचा संप्रदाय. मग बसती म्हणती फार पूर्व कौतुक दाबी गोपीचंद राव धन संपत्ती ते काय करावे टाकून जावे सर्वासी. मग लक्षात आलं हा तोपर्यंत झोपेच होते. माझ्या तुकोबरायनं मग माझी भटाने काट्यानं मारावं. मग माझ्या तुकोबरायांनी जैच्या दगडा सहित वया जैशा तारी येल्या लाया हो दगडासच त्या लायासारख्या गाथा तरंगवला.
मग तुकोबा महाराज की जय. तोपर्यंत तुकोबा महाराज नव्हते का? धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. हो धन्य तुकोबा. मग धन्य तोपर्यंत नव्हतं का ना? हो सर्व येड्याची जातीचे. खरं जे आहे ते पटत नाही. त्याच्यात तर्क अतर्क काढतात. अरे साधू म्हणून साधू मिळणं कठीण आहे, माझा संत महात्मा मिळणं दुर्लभ आहे. म्हणून भाऊ नाम जन्म नामंते ज्ञानवान माम प्रबदते वासुदेव सर्वमिती समात्मा सुदुर्लभ. एवढं कार्य करू शकतो माझा संत महात्मा म्हणून दुर्लभ आहे. तो रस्त्यावर पडेल नाही, ओळखता येत नाही, कुठेही बोलतात, काही बोलतात, कसंही बोलतात. अरे माझा साधू संपत्तीला काय म्हणतो? संपत्ती विपत्तीचा मानी याला भरवसा, कन्या पुत्र आप्त जन हात सजवळसा. त्यांना कळून गेलेला आहे म्हणून ते काय म्हणतात, हा सहज वळसा आहे. कन्या पुत्र आप्तजन हा सहज वळसा. ते मानत नाही, मिथ्य मानतात. सर्व मिथ्या हे जाणून शरण रे गा देवासी. ते काय म्हणतात? सर्व मिथ्या आहे. तुम्ही जे शाश्वत मानतात ना, माझा संत महात्मा त्याला मिथ्य मानतो. सर्व मिथ्या हे जाणून शरण रे गा देवासी. सत्य फक्त भगवंत आहे म्हणून त्यांच्यात तेवढी शक्ती आहे बाबा. हो संपत्ती मानत नाही, संपत्तीवर विश्वास ठेवत नाही. आणि जे संपत्ती गोळा करतात ते साधू नसतात. तो मी जरी असलो तरी चालेल बाबा. हो मी त्या पंक्तीत बसत नाही. की मग तेच गोपीचंद राजा म्हणतात, काय म्हणतात? धन संपत्ती काय करावे टाकून जावे सर्वस्वई. मग सर्व जग बोले राया भले प्रताप पूर्ण तापले. परिते मशान वैराग्य ठेले पुन्हा जैसे तैसे. हा कोणाला वाटे लावायला गेले ना तुम्ही, एकमेकाला जर भेटले ना मग म्हणता राम भाऊ काय खरं नाही भाऊ, पाण्याचा बुडबुड आहे कवा फुटून जाईन सांगता येत नाही भाऊ. हा म्हणून देव देव करावं हेच कर रे भाऊ. म्हणून मी देव देवच करतो, बाकी काहीच करत नाही. मग तिथून निघला वैराग्य, कुठून मशानी वैराग्य प्राप्त होतो. आणि तिथून गेल्यानंतर पुढे आल्यानंतर वाटे लावलं का राम भाऊ तुझ्याकडे गेलो तर त्या उसाला पाणीच भरेल नव्हतं. उमरट काही ना उमरटी वैराग्य असतं. पत्नीला धमकवतो तो, पाय बरं मला बोलली तर मी निघूनच जाईल. उंबरटापर्यंत जातो, उंबरठ्यापर्यंत गेला का पाय बरं चाललो बरं. ती म्हणे जाय रे. मग पा बरं तुमचे कोण हाल खान. लगेच मनात म्हणते जाय रे निघ रे. ते वाट पाहतात, तू जाय रे निघ रे. पण याचा जीव तिथंच गुणमळतो. उमरटी वैराग्य बी काही कामाचं नाही. मशान वैराग्य होतो पण तिथपुरतच होत, त्याला काय उपाय आहे? वैराग्य निर्माण झालं तर त्याचा उपयोग नाही तर नाही. की करी व्याहाळोनी अनाती निर्मळ परिसवे गंधोळी लोळे. उकरड्या उता वेळ विष्टा भक्षण आवडतसे. पा काय शब्द वापरला की करी आवाळा म्हणजे फक्त मशानापुरतं वैराग्य राहतं. आणि तसंच्या तसं मशानापासून बाजूला झालं का अजून तिथंच मरतं संसारात, असं त्याचा अर्थ आहे. करी आवाळून आती निर्मळ परिसवे गधा मोरी लोळे. तो जो उकरड्यावर लोळायची सवय असते कोणाला कोणाला उकरड्यावर कोण लोळतं? गाढ हो गधड. त्याला लोळायची सवय होऊन जाते. ते किती जरी त्याला किती आंघोळ घाला तुम्ही, कोणाला गाढवाला साबण लावा, त्याला सांगायचं अरे तुला तुझ्याकरता मोत्याचा साबण आणला, हमाम आणला, लाईक बाय आणला.
त्या लाईफ बॉयने तुझं आंघोळ केली, तो म्हणे चाल. आंघोळ केली आणि ते कुठं गेलं, सुंदर असं त्याच्यावर सर्व आंघोळ घातले, स्वच्छ केलं, पंचामृतने आंघोळ घातली, पण ते कुठं गेलं, उकड्यावरच गेलं आणि लोळलं. तसा प्रकार आहे बाबा. तात्पुरतं वैराग्य निर्माण होतं पण ते टिकत नाही, त्याचा उपयोग नाही. उकरड्या वळलो उता वेळ विष्टा भक्षण तसे. हो डुकरच ते दिले, जाऊ द्या तिकडं. तन्मय सर्व लोक बोलते प्रताप दोंदक परित्याचे सुटेन भोगा ते नरक प्राराब्ध भोगी तयाचे. हो किती फरक पडणार आहे त्यांना. हो नरकातच जायचंय, फरक काय पडणार आहे. म्हणून परमात्मा किती जरी आम्ही बोंबा मारल्या, पूर्ण गळा जरी घसला, फक्त तुमच्यावर फक्त या गेटच्या मध्ये बाबाने सांगितलेलं एकच टाइम खायचं, त्यानंतर कोणा मोबाईल बंद करून ठेवायचा, आणि त्यानंतर खोटं नाही बोलायचं. एकामेकाला गुद्दे घालतात. खोटं नाही बोलायचं सांगितलं ना तुम्हाला, खोटं नाही बोलायचं सांगितलं ना, आणि खोटं बोलल्याशिवाय राहत नाही. कारण पडिले वळण इंद्रिया सकळ भावतो निराळा. हो पडिले वळण इंद्रिया सकळ, त्याला इंद्रियांना वळण पडलं, त्या काय ऐकतस का. मोठा मुश्किल मा बसेल शे तर म्हणा निरते तर खूप मोठा मुश्किल मा बसेल शे. हाटकी कस काय अटकाय गण तू गण इकडं तिकडं धुंडायला जातो, पण शेवट नाही इलाज. आता सुरू का पुंडलिक वरदा त्याला ज्ञानदेव ज्ञानदेव बंदच होई गया. ज्ञानदेव अरे तुमचं कसं काय होईल. शरीराला विजा द्यावीच लागते, वळण लावा लागतं थोडं थोडं. आता जरी लागलं तर मग पुढं तुमचं आत्महित कल्याण व्हायला पाहिजे. तुम्हाला त्रास झाला पाहिजे याचा माझ्या कुठलाही मनात विचार नाही. तुमचं कल्याण व्हावं एवढाच ध्येय आहे माझा. असो ऐसे प्रारब्ध करणी श्री जालिंदर जा एवटोनी मग उठता झाला कनकासनी हेलपटणी जावया मग तो तिली चंद निरुपई अभिमान दबडला झाला गलती सलपणी पदरावरती मस्तक ठेवी सप्रेमी म्हणे महाराजा मी पतित राजा वैभव झालो उन्मत लघुमिनी गोपीचंदनाथ तर क्षमा करी आता. मग तिले चंद राजा क्षमा मागतोय, मी उन्मत झालो संपत्तीमुळं, कारण संपत्तीवर माझा भरोसा, म्हणजे हे सर्व माझ्याकडे एवढं वैभव आहे, याने त्याग केला म्हणून मी त्याला कमी लेखलो असं मनात क्षमा मागतायत गोपीचंद राजांजवळ. तुम्ही दयाळू कनवाळू संत मायाहून मायावंत तरी बाळ अनाथ उदया माझी साठवा ऐसे बोलावणी नम्र उत्तर चरणी मवळी वारंवार ठेवून म्हणे आजी या रात्र वस्ती करावया ठाया इथं थांबा रात्रभर. ऐसे ऐकून तया वचन बोलता झाला अग्निनंदन चंपावती ते हस्त करून पाकनी मैत्य करिका. आणि चंपावतीला सांगितलं आज तुझ्या हातानं मस्त स्वयंपाक बनव माय, आणि स्वयंपाक बनवल्यानंतर खायला पाहिजे. हो हो जेवण करू आपण अवश्य म्हणून येतील कारण चंदन चंपावती सांगे सद्गद तिथे सांगून पाक सिद्ध करावया नेटका. मग चंपावती व्रतारा सहित वैसवीला स्वयंपाक पंक्तीत आपला अनुग्रह देऊन तिथे नाथपंथी मिरवला. दोन्ही नवऱ्या बायकोला चंपावतीला आणि तिच्या मालकाला नाथपंथ दीक्षा दिली आणि पुढं त्यांचा संसार सुखाचा झाला. आपले सुख उच्चिष्ट ग्रास आपल्या मुखीचा उच्चिष्ट ग्रास संजीवनी प्रयोग प्रसाद देऊन केला मरपनास. मैनावती परी सिंचली ऐशिरीती सारोने भोजन विडे घेतले त्रय गुण
रायातील जंद भाषण करता झाला हनुमान राज म्हणे ऐका बा सर्वज्ञ रासी गोपीचंद जातो पूर्ण तापसी तरी सांभाळ तयाच्या राज्यापदासी बाळ अज्ञानासे तुझा प्रताप मही पूर्ण शत्रुन ते करून मही येतो आमास राहून सर्वार्थ पूर्वाकी परी रायामसाठी मही झाला तीर्थलोटी परी मुक्तंद पडता संगडी धाव घाली तू येतो ऐसे बोलून अग्रिसुत आयुष्य बोले निर्विनाथ यावरी राहून एक रात्र निघत झाला उभयता करून जालिंदर मन गोपीचंद करता झाला गमन जालिंदर मार्गे धरून हेलपटणी चालिला तिलिचंद निर्विनाथ बोळावून आला स्वर्गात येरीकडे मैनावती सुत मुक्काम दातसे ऐसिया राहुनी मार्ग क्रमोनी राहिले गेले बद्रिकाश्रमी बद्रिकादार भावे नमुनी तपाला की बैसला लोह कटकेचा पांदू अंगुष्ट ठेवून तप करी वरिष्ठ येरी जालिंदर वाटे येऊन पोचयला येथून आमास प्रीती मुक्तंद उपदेशार्थार्थी खानिपास शिष्य प्रती घेऊन चालला नाना तीर्थे करी भ्रमण द्वादशीवर गेले लोटून शेवटी भद्रकाश्रम पोचून गोपीचंद भेटला मग तयाचा उदियार्थ उद्यामाना देवी समस्त पाचारणी स्वर्गस्थ गौरव आदराने मा विष्णू महेश्वर सविता अश्वनी वरुणामरनाथा भेटावया समस्त देवता सनातन मनी मिरवला सकळ विद्याचा समाभार उभय साविला तो निरुपीवर पुन्हा देवने आणून सत्वर वराला घेऊ पियले येथे असून गोपीचंदाख्यान पुढील अध्याय करावे श्रवण गोरक्ष श्री राज्या कारण जाईल गुरु आना भया तरी आता अत्यंत अद्भुत श्रोत्या सांगे दुंदई सुत मालू ऐसे नाम जाते नरारे वंशी मिराले स्वचित्त भक्त सार समस्त गोरक्ष काव्य किमगार सदा परसो भाविक चतुर 18वा अध्याय गोडहा श्रीराम जय राम हरि विठ्ठल श्री गुरु चरणाविंद परमस्तु श्री गुरु दत्तात्रेय नमस्तु शुभम भवतु हरि ओम तत्सत नवनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन आता 2 मिनिटं सुट्टी घेऊन घ्या पाणी बिनी प्या आणि लगेच बसू आपण